नमस्कार, मी सुजाता किचन व्हिडिओजमध्ये मी सुजाता सर्वांचे खूप खूप स्वागत करते। वांग बटाट्याची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल घेतलं आहे। तेल थोडं गरम झालं म्हणजे मोहरी घातली, मोहरी तडतडली म्हणजे जिरं घातलं। असेल तर कढीपत्ता नक्की घालायचं आहे। कढीपत्त्याची 5 ते 6 पानं घातलेत, सोबतच एक कांदा बारीक चिरला आहे। कांदा थोडा जास्त घालायचा, तर एक मोठा कांदा बारीक चिरला होता। कांदा अगदी मऊ होईपर्यंत परतवून घेऊ। फोडणीमध्ये तेल आवडीनुसार कमी जास्त करू शकतो। कांदा जरा वेळ परतवून घेऊ। यामध्ये थोडीशी आलं लसूण पेस्ट घातली तरीसुद्धा चालणार आहे। कांदा थोडा मऊ झाला, परतवून घेतला म्हणजे यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो आणि मूठभर कोथिंबीर बारीक चिरून घेतली। कोथिंबीर फोडणीमध्येच परतवून घेतली म्हणजे भाजीला चव छान येते। कांदा होत आला आहे तर टोमॅटोसुद्धा घालून घेते। तर आज आपण ही लाल तिखटामध्ये अशी बनवतो आहे भाजी। अगदीच हिरव्या वाटणातली हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट घालून बनवली तरीसुद्धा छान होते भाजी, किंवा अगदी एखादं वाटण बनवून घातलं तरीसुद्धा भाजी छानच होते। टोमॅटो घातले बारीक चिरलेला एक आणि कोथिंबीर मोठभर बारीक चिरून घातली। टोमॅटोसुद्धा जरा झाकण ठेवून वाफवून घेऊ, व्यवस्थित पटकन शिजला जाईल यासाठी झाकण ठेवलं होतं। पाहू शकता 1 मिनिटभरात टोमॅटोसुद्धा मऊ झाला आहे। तर यामध्ये मसाले धनेपूड, जिरेपूड, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ, हळद आणि थोडासा हिंग घेतला आहे। थोडासा कांदा लसूण मसाला घातला तरीसुद्धा ही भाजी छान होते। वांग बटाट्याच्या फोडी केल्यात, 3 बटाटे आणि 2 वांगी मोठ्या मोठ्या अशा फोडी केल्यात घालून घेऊ आणि मसाल्यांमध्ये मिनिटभर परतवून घेऊ। कोणतीही भाजी बनवताना थोडीशी अशी तेलामध्ये सुरुवातीला परतवून घेतली म्हणजे थोडीशी ती भाजली जाते। वांगी असेल किंवा कोणतीही भाजी असेल, आणि नंतर पाणी घालून भाजी शिजवली म्हणजे भाजी चवीला छान होते। बटाटे वांग काळं पडू नये यासाठी ना मोठ्या मोठ्या फोडी केल्या होत्या आणि पाण्यामध्ये ठेवलं होतं। तर आता फोडणीमध्ये घालून घेतलं आणि व्यवस्थित परतवून घेऊ। अगदी घाई गडबडीत जरी आपण ही भाजी बनवली ना वांग बटाट्याची तरीसुद्धा खूप छान होते। अगदीच भाकरीसोबत खाण्यासाठी किंवा डब्यांमध्ये वगैरे देण्यासाठी ही भाजी छान होते। व्यवस्थित परतवून घेते 2-3 मिनटं। तर वाटण न घालता असं फक्त शेंगदाणा कूट आज वापरत आहोत। भाजलेले शेंगदाणे मिक्सरला जाडसर वाटण केलं आहे। तर असं हे शेंगदाण्याचं कूट एकदा वाटून ठेवलं थोडं जास्त म्हणजे बऱ्याचशा भाज्यांमध्ये ना खूप जास्त वाटण बनवून न ठेवता असं पटकन हे शेंगदाणा कूट घालून भाज्या बनवता येतात। किंवा अगदी घाई गडबडीतली भाजी बनवण्यासाठी किंवा ही सुद्धा भाजी ना घाई गडबडीतली अशी बोलूया, पटकन असं शेंगदाणा घालून कूट घालून रस्सा भाजी बनली जाते ही, आणि चवीलासुद्धा छान होते। भाकरीसोबत खाण्यासाठी ना तांदळाच्या भाकरीसोबत खाण्यासाठी ही भाजी खूप छान चविष्ट अशीच लागते। पाणी घालून घेतलं आहे, पाणी घालून घेऊ आणि शिजवून घेऊ। तर मला अगदीच थोडीशी रस्सा भाजी अशी हवी होती, यासाठी ना थोडं जास्त पाणी घालून मी या ठिकाणी शिजवून घेते। 7 ते 8 मिनटामध्ये भाजी शिजली जाईल। मध्यम आचेवर अशी शिजवून घेऊ। अगदीच घाई असेल तर हाय फ्लेमवर शिजवून घेतली तरीसुद्धा चालणार आहे। 5 मिनटामध्येच भाजी मस्त अशी शिजली गेली, पाहू शकता पाणी आटत आले। तर थोडंसं मिक्स करून घेते। आधेमध्ये 1-2 वेळा भाजी व्यवस्थित परतवून घेतली म्हणजे एकसारखी संपूर्ण बटाटे वगैरे शिजले जातात। तर शेवटी पुन्हा पाहायची बटाटे शिजले की नाही। या ठिकाणी मस्त अशी बटाटे वांग शिजलं गेलं आहे। अगदीच शेवटी ना मिनिटभर मंद आचेवर ही भाजी वाफवून घ्यायची म्हणजे भाजीला मस्त असं तेल सुटलं जातं, आणि अशी रस्सा भाजी पाहू शकता किती मस्त बनली गेले। तर या ठिकाणी गॅसही बंद केला आहे मी, आणि वांग बटाट्याची साधी सोपी घाई गडबडीतली भाजी बोलूया बनून तयार झाली। तरी वांग बटाट्याची साधी सोपी भाजी तुम्हाला आवडली तर व्हिडिओ खाली लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया, धन्यवाद।